जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे गाणं आपण गर्वाने म्हणतो. आज आपण या आपल्या महाराष्ट्रात सुखाने राहतो. पण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र कसा होता त्याविषयी आपल्याला या पाठामध्ये माहिती घ्यायची आहे. त्या काळामध्ये कोणत्या सत्ता होत्या, त्या कोणत्या प्रकारे अन्याय करत होत्या, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे. 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील बराच असा प्रदेश अहमदनगरच्या निजामशाह आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता. दक्षिणेला सत्ता विस्तार घडवून आणणे हेच या दोघांचे उद्दिष्ट होते. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात सत्ता गाजवायची हाच यांचा उद्देश होता. कोकण किनारपट्टीवर ह्याच काळामध्ये आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या आणि युरोपातून आलेले पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच यांच्या व्यापारासाठी बाजारपेठासुद्धा खुल्या केल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये बाजारपेठा काबीज करण्यासाठी चढाओढ लागली होती. गोवा, वसईत पोर्तुगीजांनी सत्ता स्थापन केलेलीच होती आणि त्याच्यानंतर इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच हे सर्वच ठिकाणी आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सतत आपापसामध्ये संघर्ष करत होते. आणि या संघर्षाचा परिणाम असा व्हायचा की महाराष्ट्रातील जनतेला त्याचा त्रास व्हायचा आणि महाराष्ट्रातील जनता स्वतःला असुरक्षित आणि अस्थिर झाल्यासारखे वाटत होते. आणि त्या काळामध्ये जे राज्यकर्ते आणि प्रजा यांच्यात दुवा म्हणून कार्य करण्यासाठी काही अधिकारी नेमलेले होते आणि ते छोटे मोठे भाग आपल्या महाराष्ट्राचे छोटे छोटे भाग केले आणि तो भाग काही कारभाऱ्यांच्या ताब्यात दिला, काही लोकांच्या ताब्यात देऊन मग तिथला तो कारभार चालत असे. पण हे जे होते इंग्रज, डच, फ्रेंच यांच्यात सतत चढाओढ असायची की सत्ता स्थापन करण्यासाठी म्हणा किंवा बाजारपेठा काबीज करण्यासाठी म्हणा किंवा आपला अंमल गाजवण्यासाठी हे सतत अनेक प्रकारचा अन्याय अत्याचार करत होते त्या काळामध्ये. आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी गावोगावी निजामशाह आणि आदिलशहाच्या ताब्यात काही भाग असल्यामुळे त्यांनी तिथल्याच भागात काही माणसांची नेमणूक केलेली होती आणि मग तेच त्या ठिकाणचा कारभार पाहायचे. मग यात जी छोटी मोठी भाग होते त्यांना, छोटा भाग असेल तर त्याला गाव म्हणायचे. मग गावात कोण असायचा तर गावात बहुतेक लोक गावात राहत असल्यामुळे गावचा प्रमुख हा पाटील असायचा. तो जास्तीत जास्त शेती लागवडीखाली कशी येईल याचाच तो जास्त करून विचार करायचा. म्हणजे जास्तीत जास्त शेती ही केली जायची त्या काळामध्ये आणि पाटील हे सर्व बघत असायचा, म्हणजे देखरेख करायचा. गावात तंटा झाला, बखेडा झाला, भांडणं झाली तरी शांतता निर्माण करण्याचं काम मात्र हा पाटील करायचा. त्या काळामध्ये कारागीर पण असायचे आणि कारागीर त्यांचं काम करायचे, शेतकरी शेती करायचा. मग कारागिरांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यामध्ये शेताकडून म्हणजे शेतकरीकडून काही वाटा मिळायचा, त्याला बलुतं म्हणायचे. म्हणजे कारागिरांना काही साहित्य दिल्यानंतर शेतकऱ्याकडून काही प्रमाणात धान्य दिलं जायचं, त्यास बलुतं म्हणतात. ह्या पद्धतीने गावचा कारभार हा चालत असायचा. त्याच्यानंतर कसबा. आता कसबा कशाला म्हणायचे तर गावापेक्षा मोठा जो भाग असायचा, म्हणजे गावापेक्षा अजून मोठं गाव, त्याला कसबा म्हणायचे. इथंसुद्धा शेतीवर भर दिलेला असायचा, कारागीर असायचे आणि या कारागिरांसाठी या कसब्याला जोडून बाजारपेठा असायच्या. आणि मग या ठिकाणचा जो कारभार असायचा ते शेटे व महाजन हे त्या बाजारपेठांचा कारभार पाहायचे. शेटे व महाजन हे बाजारपेठांचा कारभार पाहायचे आणि तेच त्या ठिकाणचे कारभारी होते.
मग इथून जे काही निर्माण होईल, म्हणजे शेतीचा माल असेल किंवा कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू असतील, हे सर्व काही ते गावामध्ये म्हणजे कसब्यामधून जोडून दिलेल्या बाजारपेठांमधूनच विकलं जात असे. या पद्धतीने कसब्याचा कारभार चालत असायचा. आता तुम्हाला माहिती असेल की जे मुख्य गाव असतं, मूळ गाव असतं, त्या गावाला बुद्रुक म्हणतात, बुद्रुक. आणि जे नवीन गाव तयार होतं छोटंसं, त्याला खुर्द म्हणतात. बुद्रुक म्हणजे जे मुख्य गाव आहे त्याला बुद्रुक. जसं वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द, म्हणजे जुनं वडगाव असेल तर त्याला बुद्रुक म्हणतात आणि नवीन असेल तर त्याला खुर्द म्हणतात. या पद्धतीने अनेक प्रकारचे कारागीर त्या कसब्यांमध्ये आपले वस्तू तयार करायचे आणि टाकायचे. बाजारपेठा त्यांना उपलब्ध करून द्यायचे. त्याच्यानंतर असे अनेक परगणे, असे अनेकच गावं मिळून परगणे तयार व्हायचे. अनेक गावांचे मिळून काय तयार व्हायचे तर परगणे. आणि परगण्यांमध्ये पुणे हा परगणा सगळ्यात मोठा होता. पुणे हा परगणा सगळ्यात मोठा होता. अनेक कसबे मिळून परगणा तयार व्हायचा आणि त्यातला मग पुणे हा परगणा जवळपास 290 गावे त्याच्यामध्ये होती. सर्वात मोठा कसबा असल्यामुळे त्याच्यात 290 गावं होती. चाकण परगण्यामध्ये 64 गावं होती. शिरवळमध्ये 40 गावं होती. अशा अनेक छोटे मोठे परगणे सत्तेच्या दृष्टीने किंवा कामकाज पाहण्याच्या दृष्टीने केलेले होते. आणि या ठिकाणचा कारभार देशमुख आणि देशपांडे पाहिजे. या ठिकाणचा जो कारभार होता तो देशमुख आणि देशपांडे पाहिजे. हे काय करायचे तर त्या परगण्यांमध्ये जी काही अडचण असेल, शेतकऱ्यांना काही पाहिजे असेल किंवा शेतसारा जमा करायचा असेल किंवा त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचं काम हे देशमुख आणि देशपांडे करायचे. त्यांना मग वतन मिळालेलं असायचं सरकारकडून आणि वतनदारीने ते त्या ठिकाणी आपलं कामकाज पाहत असायचे. म्हणजे कुलकर्ण्यांकडून कुलकर्णी हा पाटलाचा प्रमुख असायचा. म्हणजे जो पाटील गावात बघायचा त्याचा प्रमुख मदतनीस म्हणून कुलकर्णी असायचा. आणि कसब्यांमधला किंवा परगण्यांमधला कारभार पाहण्यासाठी देशपांडे असायचे. मग हे कुलकर्णी आणि देशपांडे हे सरकारचे आणि प्रजा यांच्यामधला दुवा असायचे. म्हणजे सरकारकडून काही निरोप असेल तर तो लोकांपर्यंत येऊन सांगणं आणि लोकांकडून जो काही सारा असेल तो जमा करणं आणि त्या ठिकाणी सरकारपर्यंत पोचवणं, हे या लोकांचं काम असायचं. त्याच्यानंतर जर दुष्काळ पडला, दुष्काळाचं संकट आलंच, तर त्याच दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा पाण्यावर अवलंबून असलेली शेती, मग पाऊस जर आला नाही तर ते पीक येत नसायचं. अन्नधान्याचे भाव वाढायचे, लोकांना अन्नधान्याची टंचाई भासायची, अन्नधान्य मिळत नव्हतं, जनावरांना चारा मिळत नसायचा. आणि मग उपासमारीने बरीचशी लोक काय करायचे, गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी, जर गावात दुष्काळ पडला तर गाव सोडून परागंदा व्हायचे, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी ते निघून जायचे. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630मध्ये पडला होता. आणि दुष्काळाने लोक हवालदिल झाले, धान्याची टंचाई निर्माण झाली, भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकायला तयार झाले, पण त्यांना विकत घेणारंसुद्धा त्या काळी कोणी मिळत नव्हतं. आणि असं वर्णन आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळतं. अशा प्रकारे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, गुरेढोरे मेली, शेती व्यवसाय खचला, उद्योगधंदे संपले. आणि अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवण्यासाठी एक मोठं आव्हान आता महाराष्ट्रासमोर होतं. मग अशा काळामध्ये काय झालं तर वारकरी संप्रदायातील जी लोक होती, संत मंडळी होती, यांनी पुढाकार घेतला. कारण त्या काळामध्ये जी लोक होते त्यांच्यावर अंधश्रद्धा, कर्मकांड
यांचा जबरदस्त पगडा होता आणि लोक दैववादावरच आधारित होते. म्हणजे जे काय होईल ते देव करेल. प्रयत्नशीलता त्यांची कमीच झाली होती. म्हणजे प्रयत्नशील कोणीच नव्हतं. म्हणजे प्रयत्नच करत नव्हते. सगळं काही देवाच्या हवाली करून ते मोकळे झाले होते. मग अशा काळामध्ये जे संत आपले त्या काळात होऊन गेले, उदाहरणार्थ संत नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर असतील, चोखामेळा असतील, संत गोरोबा असतील, सावतामाळी असतील, संत नरहरी असतील, संत सेना महाराज असतील, त्याचपैकी स्त्री संतांमध्ये मुक्ताबाई असतील, जनाबाई असतील, काणोपात्रा असतील, अशा अनेक संतांनी त्या काळामध्ये लोकांमधला जो आत्मविश्वास होता तो वाढवला. यातील संत नामदेवांचं जे कार्य होतं ते वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ असे संत होते. ते कुशल संघटक होते. म्हणजे लोकांना एकत्र करून कीर्तन करायचे. कीर्तनामधून त्यांनी जाती जमातीमधील स्त्री पुरुष यांना एकत्र केलं. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ही प्रतिज्ञा त्यांची होती. त्यांनी अनेक अभंग रचना केल्या आणि त्यांनी लिहिलेले अभंग आपल्याला शिखांचा जो ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या रचना आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा डबघाईला गेलेल्या महाराष्ट्राला उभारी देण्यासाठी या संत मंडळींनी त्या ठिकाणी काम केलं. त्यांच्यानंतर पुढचे जे आहेत ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. हे संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. अमृत अनुभव या ग्रंथाची रचना यांनीच केली. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनीच केली आणि त्यांनी आपल्या अभंगातून भक्तिमार्गाचे जे महत्त्व होते ते लोकांना पटवून दिले. आणि स्वतः अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहत असून सुद्धा त्यांनी स्वतःचं संतुलनही ढळू दिले नाही. शिवाय जनकल्याणासाठी म्हणजे लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी पसायदान हे देवाकडे मागितले की जेणेकरून माझ्या पूर्ण जनतेचं भलं व्हावं. त्याच्यानंतर संत एकनाथ महाराज महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीमधील हे सुद्धा महान एक संत होते. यांनी विपुल साहित्य लिहिलं. विविध प्रकारचे भारुडं लिहिलेत, अभंग लिहिलेत, गवळणी लिहिल्या आणि त्यांनी भागवत धर्माची सुद्धा सोपी मांडणी करून लोकांपर्यंत पोहोचवली. भावार्थ रामायण म्हणजे रामकथेच्या निमित्ताने त्यांनी लोकजीवनाचे चित्र रेखाटलेले आहे. त्यांच्या परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही असे ते नेहमी सांगायचे आणि स्वतःच्या आचरणातून ते दाखवून देत होते. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. म्हणजे ते मराठी भाषेला खूप मानत होते. मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनीसुद्धा लोकांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, लोकांमध्ये उभारी येण्यासाठी खूप महान कार्य त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर आहेत म्हणजे संत तुकाराम महाराज. हे आपल्याच पुण्याजवळील देहूगावचे होते. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभलेली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. रंजल्या गांजल्यांमध्ये ते देव पाहत होते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेले त्यांच्या कर्ज घेतलेल्या लोकांचे जे कागदपत्र होते त्यांनी इंद्रायणी नदीत बुडवले आणि अनेक कुटुंबांना कर्जमुक्त केलं. अंधश्रद्धा आणि दांभिकता जी त्या काळामध्ये होती त्याच्यावर त्यांनी कडक शब्दात टीका केली आणि भक्तीला नीतीची जोड दिली. आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणीचे सार आपल्याला सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी त्यांना तसं करण्यापासून
दूर केलं आणि त्यांच्या ज्या गाथा होती ती इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली. म्हणजे जे अभंग लिहिलेले होते, ज्या रचना त्यांनी केलेल्या होत्या, ते सर्व त्यांचं साहित्य त्या काळातल्या कर्मठांनी इंद्रायणी नदीमध्ये ते बुडवलं. संत कार्याची फलश्रुती संतांनी लोकांना संदेश हा समतेचा दिला. आता संतांनी एवढं महान कार्य केलं, पण त्यातून काय निष्पन्न झालं? तर संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी, मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र राहावे, एकजुटीने राहावे ही शिकवण दिली. आणि त्यांच्या या कार्यामुळेच लोकांमध्ये जागृती निर्माण झाली. जेव्हा परचक्र आलं, दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली, निरनिराळ्या प्रकारची निसर्ग संकटे आली, त्यांची पर्वा न करता कसे जगावे हे या लोकांनी म्हणजे या संत मंडळींनी लोकांना शिकवले आणि लोकांमधला आत्मविश्वास वाढवला, लोकांमध्ये जागृती निर्माण केली. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले आणि ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून सुखदुःखे समजावून घेत भक्ती मार्गाचा पुरस्कार केला आणि कर्मठ लोक त्यांचा विरोध करत होते, तरी तो विरोध सहन करून त्यांनी समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम आणि उभारी देण्याचं काम हे केलेलं आहे. असे अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवं ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. असे अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. संत चोखामेळा, सावतामाळी, तसेच संत जनाबाई, संत सखूबाई असे अनेक संत आपल्याला सांगता येतील. त्याच्यानंतर पुढचे जे आहे ते म्हणजे संत रामदास स्वामी. मराठा तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. रामदास स्वामी हे मराठवाड्यातील जाम गावचे होते. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले होते. त्यांची करुणाष्टके, मनाचे श्लोक हे खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला होता आणि व्यावहारिक शिक्षणाचे धडेसुद्धा रामदास स्वामींनी त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिले होते. आणि त्यांनी जो समर्थ संप्रदाय स्थापन केला होता त्याचं केंद्र चाफळ या ठिकाणी आहे. आणि त्यांनी हनुमान रामाची उपासना करण्यासाठी लोकांना भरपूर प्रोत्साहन दिलं. असं हे पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा देणारं असं हे संतांचं कार्य होतं. त्याच्यामुळे शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती सामान्यतः अशी होती. आणि या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता, त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि काही विचारधारा, काही संत यांच्या स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होते. अशा या घटकामध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान अग्रभागी घेतले जाते. या पुढील भाग आपण पुढील पाठात पाहणार आहोत. धन्यवाद.